हाय डिअर स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म. राईट. इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ tan x dx, इंटिग्रेशन ऑफ cot x dx, इंटिग्रेशन ऑफ sec x dx and इंटिग्रेशन ऑफ cosec x dx. सो हे जे फॉर्म्युले ऑलरेडी आपण सुरुवातीला बघितलेले आहेत, तर त्याच्यावरती डिपेंडंट आपण काही एक्झाम्पल आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो त्याची जी प्रोसिजर आहे ती एक्झाम्पल मध्येच मी सांगेन. ओके. सो राईट ऑन एक्झाम्पल फर्स्ट. क्वेश्चन लिहून घ्या. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेट द फॉलोइंग functions with respect to x. ओके. सो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ह्याच्यावरती जे डिपेंडंट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघणार आहोत. ह्याचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले ऑलरेडी आपण सुरुवातीला डिस्कस केलेले आहे, ते फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. सो एक्झाम्पल फर्स्ट ए tan ऑफ log x अपॉन x. सो ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो कन्सिडर i इज इक्वल टू, जो इंटिग्रल आहे तो काय असेल, इट इज इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ log x इंटू dx. तर आपल्याला इथं एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येईल, ह्या जो आतला टर्म आहे log x, तो जर का आपण सबस्टिट्यूशन केला तर log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन x. इट इज अवेलेबल. So therefore we are using substitution here. So what is substitution? Put log x is equal to t. So on differentiating काय भेटेल आपल्याला, log x चा डेरिव्हेटिव्ह इट इज व्हॉट, 1 अपॉन x into dx is equal to what is right hand side, t चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 into dt. ओके. सो हे आपण कुठं पुटअप करूया, इंटिग्रेशन 1 मध्ये पुटअप करूया. आपल्याला काय भेटेल बघा इथं. येस. सो इंटिग्रेशन 1 becomes I is equal to integration of tan of log x. Log x is nothing but what, t. So it is tan of t आणि dx अपॉन x ची व्हॅल्यू म्हणजेच 1 अपॉन x इंटू dx ची व्हॅल्यू काय आहे, इट इज dt. सो विल रिप्लेस हियर, इट इज बाय dt. ओके. सो what is the integration of tan of t? Yes. So integration of tan of t is what, log of mod of sec t plus c. कारण आपण फॉर्म्युला काय बघितला होता, x मध्ये इंटिग्रेशन ऑफ tan x हा काय असतो. येस. इंटिग्रेशन ऑफ tan x dx इज नथिंग बट इट इज log of mod of sec x plus c. So by using this we can say integration is what, इथं व्हेरिएबल t आहे. सो त्यामुळे इंटिग्रेशन काय येईल, इट इज log of mod of sec t plus c. But what is t? Yes, t is nothing but log x. So ते इथं रिप्लेस करूया. So therefore value of integration it is what, I is equal to log of mod of sec t means what, it is log x. So sec of log x, इथं log x ला ब्रॅकेट केलं तरी चालेल. सो यू कॅन टेक हिअर ब्रॅकेट sec of log x प्लस c. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या फॉर्म्युल्यावरती जे डिपेंडंट म्हणजे या फॉर्म्युला जे अप्लाय करायचे त्या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त आपल्याला इथे काय करावं लागेल, थोडंफार सबस्टिट्यूशन किंवा सिम्प्लिफिकेशन. येस. नाउ विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. Write on second example.
cot of 1 plus root x होल डिवायडेड बाय रूट एक्स. तो सोल्युशन मध्ये अगोदर काय करा, इंटिग्रेशन कन्सिडर करा. सो कन्सिडर आय म्हणजे काय असेल, इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ 1 प्लस रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू डीएक्स. आता तुम्ही जर का फॉर्म्युला बघितला तर तो फॉर्म्युला कशाचा अवेलेबल आहे. येस, इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स. इट इज व्हॉट, लॉग ऑफ मॉड sin x plus c. Okay, so by using this you can find the integration. सो आता हे स्टँडर्ड टाइप मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉट ऑफ इथं जो आतला टर्म आहे तो काय 1 प्लस रूट एक्स. सो तो आपण सबस्टिट्यूशन करूया. ओके, सो पुट 1 प्लस रूट एक्स इज इक्वल टू टी. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 प्लस रूट एक्स. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0. आणि रूट एक्स चा काय येईल, इट इज 1 अपॉन 2 रूट एक्स इनटू डी एक्स. ओके, आता राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 इंटू डी टी. ओके, सो आता हे आपण इंटिग्रल 1 मध्ये पुटअप करूया. सो 1 बिकम्स काय येईल बघा, इंटिग्रेशन आय ची व्हॅल्यू. येस, तो इथं तुम्ही जर का ऑब्झर्व केलात तर आपल्याजवळ टर्म कोणती आहे, इट इज डीएक्स अपॉन रूट एक्स. सो ह्याच्यावरून तुम्ही डीएक्स अपॉन रूट एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. येस, कॅन आय राईट, इट इज फक्त हा डीएक्स अपॉन रूट एक्स इकडे ठेव, 2 इथं राईट हँड साइडला शिफ्ट करू. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, डीएक्स अपॉन रूट एक्स इज इक्वल टू, हा 2 इकडे शिफ्ट करा. सो इट गिव्स यू 2 dt. सो आता आपण इंटिग्रेशन 1 सिम्प्लिफाय करूया. सो इट इज व्हॉट, कॉट ऑफ 1 प्लस रूट एक्स म्हणजे काय ठेवलंय आपण, येस इट इज टी. सो इट इज व्हॉट, कॉट ऑफ टी. ओके, आणि डीएक्स अपॉन रूट एक्स. सो डीएक्स अपॉन रूट एक्स ची व्हॅल्यू काय, इट इज 2 dt. ओके, सो टू टेक आउटसाइड, इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ cot t into dt. So 2 as it is. What is the integration of cot t? Yes, it is log of mod of sin t plus c. Okay, का असं होतंय, कारण cot t is nothing but what, cos t upon sin t. ओके, आणि आपण एक रूल बघितला होता, काय होता तो रूल. येस, इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू काय होता, लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, सो बाय युजिंग दिस रूल, साइन टी चा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस टी. ओके, सो देअरफॉर इट्स इंटिग्रेशन विल बी व्हॉट, लॉग ऑफ एफ ऑफ टी इज व्हॉट, इट इज साइन टी. सो लॉग ऑफ मॉड ऑफ साइन टी प्लस सी. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युला ऑब्टेन करता येतो आपल्याला. सो इथं आपण काय इंटिग्रेशन फाइंड आउट केलं. आता काय करूया आपण, रिसबस्टिट्यूशन. सो व्हॉट इज दॅट, 2 लॉग ऑफ मॉड ऑफ साइन टी च्या ठिकाणी काय करणार इथं सबस्टिट्यूशन, इट इज 1 प्लस रूट एक्स. सो साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रूट एक्स प्लस सी. सो दिस इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ गिवन फंक्शन. सो अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, सो फक्त काय करायचं इथं आपल्याला, जो दिलेला एक्झाम्पल आहे तो एक्झाम्पल थोडं सिम्प्लिफाय करून स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज व्हॉट, नेक्स्ट एक्झाम्पल राइट डाउन, d is equal, d is 1 upon under root 1 plus cos 2x. ओके, तो सोल्युशन मध्ये कन्सिडर I is equal to what, इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root 1 plus cos 2x into dx. ओके, सो आता 1 प्लस कॉस 2x म्हणजे काय असतो, येस इट इज 2
cos square x, okay, into dx. But what is the root 2 common outside la kada? So it is what? 1 upon root 2 into root cos square x. So it is nothing but what? Cos x into dx. So take constant outside, 1 upon root 2 into 1 upon cos x is nothing but what? Sec x into dx. Okay. So 1 upon root 2 as it is. What is the integration of sec x? It is log of mod of, it is standard formula. It is what? Sec x plus tan x plus c. सो इथं काय केलं आपण? फक्त दिलेला जो फंक्शन आहे तो फंक्शन सिम्प्लिफाय केला आणि त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट केलं. ओके. सो नाउ विल गो टू द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस टाइप. Write down g. It is what? 1 plus tan square x upon 1 minus tan square x. सो सोल्युशन मध्ये अगोदर दिलेला फंक्शन लिहून घेतो. सो तुम्ही इंटिग्रेशन घेण्याऐवजी फंक्शन सिम्प्लिफाय केलं अगोदर तरी चालेल जर का सबस्टिट्यूशन करायचं नसेल तर. सो इट इज व्हॉट? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. But tan square x can be written as what? Yes, can I write it is 1 plus tan is nothing but sin x upon cos x. So tan square x will be what? Sin square x upon cos square x divided by 1 minus sin square x upon cos square x. आता हा जो cos x फंक्शन आहे तो इथं क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया आणि सिमिलरली हा पण cos square x इथं क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. सो शेवटी काय होईल? cos square x upon cos square x will get cancels. ओके. आणि इथं हा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल? इट इज cos square x प्लस sin square x. मी लिहितो सुरुवातीला, नंतर न कॅन्सल करतो. इट इज cos square upon cos square x होल डिवायडेड बाय, again it is what? Cos square x minus sin square x upon cos square x. So आता काय होईल? Cos square will get cancels. Okay. So what you will get? You will get cos square plus sin square means it is sin square plus cos square. It is value is 1, its value. And what is cos square minus sin square? तुम्ही जर का स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघितला तर ह्याची व्हॅल्यू काय येईल? cos 2x. ओके. सो 1 अपॉन cos 2x इज नथिंग बट व्हॉट? इट इज sec 2x. म्हणजे आपला दिलेला जो फंक्शन होता तो ऍक्च्युअली काय? इट इज sec 2x. ओके. सो नाउ विल कन्सिडर द इंटिग्रेशन. राइट डाउन. कन्सिडर I is equal to integration of sec 2x into dx. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sec x? आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. sec x चा इंटिग्रेशन काय? येस, इंटिग्रेशन ऑफ sec x is what? Log of mod of sec x plus tan x plus c. So by using this you can write what? Integration of sec 2x. फक्त काय करायचं? 2x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्या डेरिव्हेटिव्हनं दिलेल्या इंटिग्रेशनला डिवाइड करायचं. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करत होतो तसं इथं काय करायचं? इंटिग्रेशन मध्ये डिवाइड. So its integration will be, yes, just replace what? X by 2x. Kai log of mod of sec 2x plus tan 2x. So what is the integration of 2x? It is 2. Okay. So whole term ला आपण divide केला plus c. म्हणजेच काय येईल? It is nothing but 1 upon 2 log of mod of sec 2x plus tan 2x plus c. So this is what required integration for given function 1 plus tan square x upon 1 minus tan square x. Okay. So अशा प्रकारे तुम्ही इंटिग्रेशन by using this standard formula तुम्ही find out करू शकता. Okay. So next example
नेक्स्ट टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.